कौशल्या दशरथ के नंदन, राम ललाट पे शोभित चंदन। रघुपति की जय बोले लक्ष्मण, राम सिया का हो अभिनंदन। अंजनी पुत्र पड़े है चरण में, राम सिया जपते तन मन में। मंगल भवन अमंगल हारी, द्रबहु सुदशरथ अचर बिहारी। राम सिया राम जय जय राम। 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 इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार। काल एक महत्त्वाचा भाग आपण घेतला होता। मातेचं जाणं निश्चित झालेलं आहे। 1 वर्षाचा काळ आता सीता मातेच्या हातात आहे आणि प्रभू श्रीरामांनाही थोडं अवघड जात आहे की सीतेशिवाय मी कसं जगू शकेन। मुलं अगदी हिरमसून आईकडे बघतात आहे। सोमा तर आता अगदी इतकी दुःखी आहे की तिला काहीच कळत नाही। तिला एवढंच समजते की मी मातेशिवाय जगूच शकत नाही। माता माझी प्राण आहे, मी तिच्याशिवाय कसं जगेन। हे माते, असं आयुष्यात माझ्या घडायला नको ग, कधीच घडायला नको। न बोलता सुद्धा समोरच्या व्यक्तीला काय म्हणायचं हे मातेला बरोबर कळत असे। आणि आता सोमाचं वागणं, बोलणं, तिचा व्यवहार सगळाच बदलला होता। मातेला हे सारं लक्षात आलं आणि माता म्हणाली, तू का काळजी करते? हे वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे, जे आपल्या सगळ्यांसाठी मोलाचं आहे। माता म्हणतात, तू भविष्याचा का विचार करते? भविष्यात येणारं दुःख आतापासून का कुरवाळत जगते? तू आत्तामध्ये का जगत नाहीस? सोमा, तू वर्तमान काळात जगायला शिक। उद्या काय होणार, 8 दिवसांनी काय होणार, महिन्यांनी काय होणार आणि वर्षांनी काय होणार, कोण कुठे जाणार, काय कोणाचं काय होणार, या गोष्टी कधीच निश्चित नसतात। आणि त्या गोष्टींची आपण काळजी उगाचच वाहत असतो आणि पाठीवर ओझं वाहून आपण स्वतःला त्रास देत असतो। हे जगणं नाही, नेहमी जगावं, ते वर्तमान काळात जगावं आणि उद्याची कुठलीही काळजी माणसानं करू नये। मला वाटतं हे वाक्य आपल्या सगळ्यांसाठी किती महत्त्वाचं आहे ना। असं वाटतं माता सीता जर इथे असताना तर कडकडून त्यांना मिठी मारली असती की अगं माते, आम्ही उद्याच्याच काळज्या घेऊन जगतो ग। रात्री जरी झोपतो ना तरी उद्या नवऱ्याचा डबा करायचा आहे, मुलांना काय द्यायचं आहे, अमक्याचं काय करायचं आणि तमक्याचं कुठल्या भाज्या घरात आणून टाकायच्या, बँकेचे व्यवहार काय आहे, फलानं काय आहे, याच काळज्या उशाच्या खाली ठेवतो आणि उठतो आणि त्याच काळज्या घेऊन आम्ही दिवसभर वावरत असतो। आमच्या ह्याच्यावर मनाची पोती असतात ग माते। आम्हाला तुझ्यासारखं स्वच्छंदी जगताच येत नाही आणि म्हणून आम्ही खूप खूप दुःखी असतो। माते, तू खरंच किती वेगवेगळे संदेश आम्हाला देतेस। अगदी हृदयापासून मातेला कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते की माता आम्हाला जगायला शिकवते की जगायचं कसं, उद्याची काळजी करू नका, आत्ताचं जगा, आत्ता जगून घ्या, जस्ट नाव। या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। आणि इथे आता सोमाला जरी कळलंय की माता म्हणते उद्याची काळजी करू नको, पण सोमा रोज सकाळी उठल्यावर धावत मातेच्या कुटीत जाऊन माता जिवंत आहे ना याची खात्री करून घेत असते। काय प्रेम त्या सोमाचं आपल्या मातेवर। माझी माता, ती फक्त मला हवी आहे। मातेला ही पण गोष्ट कळते आणि माता तिला सांगते की सोमा, मी जेव्हा जाईल ना तेव्हा सगळ्यात आधी
तुला सांगेन की मी कधी आणि कशी जाणार ते कळणारी तू पहिली असशील, त्याच्यामुळे काळजी करू नकोस. आणि नंतर एका संध्याकाळी ती सोमाला सांगते की मी एका जन्मी भृगु ऋषींची मुलगी होते आणि भृगु ऋषींना तारांचा अभ्यास, या सगळ्या ग्रह ताऱ्यांचा अभ्यास, या सगळ्यांसाठी मी खूप मदत केली होती. वेगवेगळी माहिती त्यांच्यापर्यंत पोचवत होते. त्यांच्या दुसऱ्या पत्नीवर, म्हणजे पहिली पत्नी ख्याती आणि दुसरी उसना, तर उसनेवर इतकं प्रेम होतं. आणि त्या जेव्हा पडल्या, धारातीर्थीहून पडल्या, तेव्हा त्यांनी नारायणांना शाप दिला. नारायणांना हे माहिती होतं की उसनाचं दुःख घेऊन जर भृगु ऋषी गेले असते तर त्यांचं कार्य अर्धं राहिलं असतं, आणि ते तसं होता कामा नये यासाठी नारायणांनी तो शाप स्वीकारला असतो. केवढी, जेव्हा आपण हे शिकतो, एक एक गोष्टी आपल्याला कळतात, तेव्हा आपल्याला कळतं श्रीरामाने केवढा मोठा शाप स्वीकारला आणि त्याच्यासाठी माता सीतानी स्वतःच्याच वनवास पुन्हा ओढवून घेतला आणि पुन्हा वेगळ्या राहिल्या. म्हणजे परमेश्वर हा प्रत्येकाला किती जपत असतो, त्याच्या हातून ते कार्य पूर्ण करण्यासाठी किती धडपडत असतो आणि काळजी घेत असतो हे आपल्याला कळतं. त्याच्यानंतर पुढे माता म्हणतात की तारे माझ्याशी बोलतात. आता कसं बोलतात, तर जसं माता पशुपक्ष्यांशी बोलतात, प्राण्यांशी बोलतात, धरती मातेशी बोलतात, नदीशी बोलतात, या सगळ्यांशी जसा संवाद साधतात ना, तसा ताऱ्यांशी सुद्धा संवाद साधतात. आणि तारे माताला प्रेम पाठवत असतात, संदेश देत असतात. मग एकदा माता सोमाला वाटतं की माता तिच्या जाण्याची तारीख काढत असावी, कारण जेवढे तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल की जे एनलायटन डोकं आहेत, म्हणजे कोणी घ्या, साई महाराज घ्या, गजानन महाराज घ्या, स्वामी समर्थ घ्या, त्यांची प्रत्येकाची तारीख ठरलेली असते की मी या तारखेला जाणार आहे. तर ही तारीख कशी काढतात, तर ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करून प्रत्येकजण आपली तारीख निश्चित करतो. ही तारीख आपण जेव्हा परमहंसांचे सेशन्स घेतले होते तेव्हा तुम्हाला ही गोष्ट सांगितली होती की परमहंसांनी आपली तारीख निश्चित केली होती. तशी स्वामी विवेकानंदांनी केली, शारदा मातांनी केली. सगळेजण आपली तारीख ठरवतात, त्या तारखेलाच ते देह सोडतात. दुसऱ्या कधीही असं ते विचारच करत नाही. म्हणजे जाणं आणि येणं हे त्यांच्या हातात जसं असतं तसं आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. हे पण एक रहस्य मी आज आपल्यासमोर उलगडून सांगते की आपल्याला जी तारीख काढायची आहे ती तारीख घेऊन आपण जाऊ शकतो. सो मास्टर्स, आता इथे याचं जर तुम्ही मला उदाहरण म्हटलं तर उदाहरण देतं मी सांगते. माझी एक मैत्रीण आहे, तिची म्हणजे सासू सुनेचं थोडंसं म्हणजे कधी कधी बिघडतच असतं ना, तर तिची सासू तिला सारखी म्हणायची की मला गावाकडे जायचं आहे आणि मी गावी जाऊन येणार आहे. तर म्हणजे सुनेनं कधी कसं तरी मला पटकन पोचवावं यासाठी. मग तिला कळतं की ही सारखी असं का म्हणते गावाकडे जायचे गावाकडे जायचे. तर तिच्या एक थर्ड आय मास्टर तिला सांगते की 4 एप्रिल ही तिने तारीख काढलेली आहे. मग 4 एप्रिलला जाणार आहे हो. आणि ती खूप ध्यानी असते सासूबाई. तर ती म्हणते की तुझी सासू इतकी मोठी आहे की मागच्या जन्मी ती गुरु नानकांची आई होती. मग तिला असं वाटतं की एवढ्या मोठ्या गुरु नानकांची माझी सासू आई, तिची तर मी काहीच सेवा नाही केली आणि माझ्या हातून कसं देवा असं घडलं की मी माझ्या संसारात राहिली, मला तर तिची सेवा करायची आहे. तर ती सून ध्यानाला इतकी पुढे जाते की माझ्या सासूची माझ्याकडून सेवा करावी की तिचं मरण टळतं, अजूनही ती जिवंत आहे. असो मास्टर्स, असे अनेक किस्से आहेत. हा एक तुम्ही मला विचाराल की तुझं आम्हाला उदाहरण दे, म्हणून मी पटकन जे मला सुचलं ते उदाहरण दिलं. असो, आता पुढची अशी गोष्ट की माता आपला काळ मर्यादित आहे पण अयोध्येला मला जायचं आहे असं म्हणतात. आणि जेव्हा त्यांना असं मनात विचार येतो की मला एकदा तरी अयोध्येला जायचं आहे, तेव्हा लगेच मारुती राया तिथं प्रगट होतात. आणि ह्या गोष्टी अनेकदा घडलेल्या असतात की जेव्हा जेव्हा मातेला एखादं फळ खाण्याची इच्छा असते तेव्हा तेव्हा मोठं अगदी कटोरं टोपलं घेऊन मारुती राया ते फळं घेऊन हजर होत असतात. आणि माता म्हणतात, हनुमंता मी तुला किती रे त्रास देते लेकरा, या आता इच्छेंना मी आता थांबवणार आहे. प्रत्येक वेळेला तू आपले मोठे मोठे टोपले घेऊन या कुटीमध्ये येतो आणि मला ते आणून देतो. आता ह्या इच्छा माझ्या मनात उत्पन्नच व्हायला नको.
तर मारुतीरायाच्या डोळ्यातून पाणी येतं की माते असं कधी करू नको, आई मुलाच्या नात्याला नको ग दुरावू. मी तुझ्यावर किती प्रेम करतो, जितकं प्रेम मी श्रीरामावर करतो ना तितकंच प्रेम माझं तुझ्यावर आहे ग. तू मला कधीही असा या सेवेपासून कधीही अंतर देऊ नको, मला ही तुझी सेवा निरंतर दे. असं म्हणून त्याच्या डोळ्यातनं घळघळ पाणी येतं. माता आपल्या लेकराला जसं आपण त्याचे डोळे टिपतो ना, आपलं लेकरू कधी खट्टू होऊन येतं, चिडतं, रडतं, तसे आपण डोळे टिपतो, तशीच माता मारुतीरायाची डोळे टिपते, त्याच्या डोक्यावरून हात फिरवते. त्याच्यासाठी मारुतीराय आपल्या खाली बसतात आणि हा माऊलीचा हात आपल्या डोक्यावरून फिरवून घेतात. अशी सगळी कथा आहे ती. आणि मग त्या म्हणतात ना की मला अयोध्येला जायचं आहे. तर मातेचं शरीर खूप कृश झालेलं असतं, कारण आता आपल्याला माहिती आहे की माता जाणार आहेत. जाण्याच्या आधी त्यांनी स्वतःला इतकं ध्यानात समर्पित करून घेतलेलं असतं. आणि दुसरं म्हणजे अयोध्येला आता ही बातमी लपत नाही, अनेक लोकांना कळलेली असते की माता आता देह सोडणार आहेत. त्याच्यामुळे अनेकांची रीख इकडे लागलेली असते. त्या कुटीमध्ये अनेक लोक दर्शनाला येत असतात. ही रीख इतकी वाढलेली असते की मातेला आता त्याचा खूप त्रास होत असतो. पण माता स्वतःच्या मनाविरुद्ध लोकांना भेटत असते. आता मारुतीराया येतात आणि मारुतीराया मातेचं काहीतरी एक गूढ बोलणं होतं, ते सोमाला मात्र कळत नाही. त्याच्यात महादेवानी काय सांगितलं त्याही गोष्टी तिला कळत असतात. आणि महादेव आपल्याला काय सांगतात आहे याही गोष्टी ती कधीही कोणाला सांगत नाही. त्या गोष्टी तिच्याजवळ गूढ राहतात. मारुतीराया म्हणतात, आई तुला दर्शन घ्यायचं आहे ना अयोध्या नगरीचं, चल मग आपण खूप छान दर्शन घेऊया. आणि मारुतीरायाच्या सवय माता आता अरण्यात दाट दाट जंगलात जातात आणि आत जाऊन त्या ध्यानात बसतात. त्या ध्यानात गेल्यानंतर किती दिवस त्या ध्यानात असतात ठाऊक नाही, पण जेव्हा येतात तेव्हा खूप आनंदित होऊन येतात. कारण आता त्यांचं सगळ्यांना जे भेटणं असतं ते झालेलं असतं. ते शरयू नदीला भेटलेले असतात, त्या सगळ्या आपल्या आयांना म्हणजे सासवांना भेटलेल्या असतात, तिथल्या प्रत्येकाला त्यांनी भेटलेल्या असतात. त्यांना काय जे बोलायचं ते निरोप त्यांनी दिलेले असतात. आणि नंतर त्या खूप प्रसन्न असतात की प्रभू श्रीरामाचीही माझी आता भेट झालेली आहे. प्रभू श्रीराम त्यांना येतात, भेटतात आणि म्हणतात की सीते आता तयारी करायला हवी. पण त्यांना हेही कळतं की सीता आता खूप थकलेली आहे, मुलांना आता वेळ द्यायला हवा हेही त्या ठरवतात. आणि आता जास्तीत जास्त अंतर्मुख व्हायला हवं. म्हणजे जितक्या माता बाहेरच्या मंडळींना भेटणाऱ्या असतात ते आता स्वतःला ध्यानात इतकं गुंतवून घेतात की ते आता बाहेरच्या जगाचा त्यांना विसर पडलेला असतो. आणि जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा ते आपल्या मुलांना मात्र जरूर भेटतात, असाही उल्लेख याच्यात केलेला आहे. आता त्या आणखीन एक गोष्ट सांगतात. त्या म्हणतात की मी एक गोष्ट बघितली की मिथिलेतील अनेक लोकांनी अयोध्येमध्ये जन्म घेतलेला आहे. आणि अयोध्येमध्ये ज्या ज्या लोकांनी यावं असं मला वाटत होतं त्या सगळ्या लोकांना आता मी मिथिलेत बघितलं. म्हणजे जी लेकरा माता भेटून येतात, बघून येतात, ते त्यांना कळतं की मागच्या जन्मी ह्या मैत्रिणी होत्यात, हे कोणीतरी सवंगडी होते, आमके काम करणारे ध्यानी व्यक्ती आहेत की ज्यांना आता अयोध्येचा विकास सगळ्या बाबतीत ज्यांनी घडवून आणायचा, अशा व्यक्तींनी तिथे जन्म घेतलेला असतो हे सुद्धा त्यांना कळतं. आता कालचक्राच्या गतीत ही पृथ्वी तिच्या उतरत्या काळात आहे याचं वर्णन करताना माता म्हणतात की आध्यात्मिक जगाशी मात्र आता संपर्क हळूहळू कमी होत जाईल आणि माणसाची मानसिक क्षमता वाढेल. पण जेव्हा माणसाची मानसिक क्षमता वाढेल तेव्हा त्याच्यात अहंकार निर्माण होईल. आणि अहंकार निर्माण झाल्यावर मी केलं, आपण एक सर्वसामान्य डायलॉग आपल्यासारख्या अनेक सगळ्या स्त्रिया एकच वाक्य बोलत होत्या असतात की मी आहे म्हणून संसार टिकला आहे, मी आहे म्हणून हा संसाराचा गाडा चालवते, मी आहे म्हणून त्याला काय काय उपमा अलंकार देऊन आपण पुढे ते ओठावर काही आणत नाही, तेच ज्याचं त्यांनी समजून घ्यावं मी आहे म्हणून. तर ही प्रत्येक सुरुवात जी आहे ती मी होते. इतका अहंकार आपल्याला वाढला असतो आणि याचा परिणाम याच्यामध्ये दिलेला नाही आहे, पण आपल्यापर्यंत जरूर पोचवते. कारण मातेचं हे सीतायन सुरू करण्याच्या आधीचंच सांगणं होतं की जे जे कळतं आहे त्या सगळ्या गोष्टी याच्या पलीकडे तू त्यांना
म्हणजे आपल्या साधकांना पोचव. तर हे मी आपल्याला सांगू इच्छिते की या अहंकाराचा परिणाम, मग तो पुरुष असो, ती स्त्री असो, की लहान लेकरू असू दे, त्याचा परिणाम त्याच्या नाड्यांवर, म्हणजे आता सामान्य व्यक्तीच्या ह्याच्यात 1,72,000 नाड्या असतात. जो व्यक्ती ध्यानी असतो त्याच्या ह्याच्यात 2,72,000 नाड्या आहेत. त्या नाड्या आणखीन वाढतही जातात 3,72,000पर्यंत. तर या सगळ्या नाड्यांवर होतो आणि आपल्या नाड्या अशा ब्लॉक होऊन जातात. तुम्ही बघता का, जसं आपण एखाद्या इंजेक्शन आहे त्याच्यात जसं द्रव भरतो ना, तर तशा त्या आपल्या नाड्या होतात आणि आपलं शरीर बघा आखडून जातं किंवा कुठे असं खूप दुखायला लागतं, त्रास होतो. आणि हे जे आपले रेकॉर्ड्स आहेत ना, मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान, मणिपूर, आपली पाठ, ही इथे हृदय, याचे सगळे ते रेकॉर्ड्स लिहिलेले असतात अनेक जन्मांचे. ते पुसत निघत नाही. पण कितीही ध्यान करा, ध्यानाने हे सगळे रेकॉर्ड्स हळूहळू हळूहळू पुसल्या जातात मास्टर्स. म्हणजे जे अनवॉन्टेड गोष्टी आहेत, की जे कर्म झाले आहेत, तर त्या गोष्टी आपल्या हळूहळू क्षालन होतं. इतका मोठा फायदा ध्यानाचा आहे. ध्यानाला असं लाईटली कधीच कोणी घेऊ नये. मी आज ध्यान करते, उद्या करत नाही असं नाही. ही साधना आहे, रोज करा. अगदी कुठल्याही परिस्थितीत करा, पण ध्यान करा. डोळे मिटले की ध्यान लागतं. आता सरसर तुम्ही इतके सगळेजण 2 वर्षापासून आहात की सरसर ऊर्जा अशी शरीरात प्रवेश करते आणि आपलं सगळं आद्यचक्र फिरत राहतं. आपण त्या मस्तीत राहतो. आपल्याला जगाशी काही घेणं देणंच नसतं की कोण आलं, कसं राजकारणाचा निकाल लागला, काय लागला, काहीही आपल्याला देणं घेणं नसतं. कोण काय म्हणालं त्याच्याही कडे नसतं. इतकं आपण या ध्यानात आता एकरूप होतो. हे रोज करा. म्हणजे रोज स्वतःला हे 1 तास तर आपण ध्यान आणि ज्ञान घेता, पण याच्या पलीकडे पण झोपताना सुद्धा काही वेळ तरी, अगदी 10 मिनटं तरी ध्यान करा आणि एकरूप व्हा. बघा, तुम्हाला तुमचे बदल लगेच जाणवू लागतील. तर मास्टर्स, या ज्या नाड्या जर बंद झाल्या ना, तर याचा परिणाम खूप वाईट होतो. तर त्या उघडण्याचं काम हे ध्यानातून होतं. हा थोडा ॲडव्हान्सचा भाग आहे, पण आज आपल्याशी शेअर केला. आता मातेला सोमा नेहमीच बघत असते की तिचं निसर्गाविषयीचं प्रेम तर आपण बघितलं आहे, पण माता तासन तास पशूंच्या समोर, झाडांच्या समोर उभी असलेली तिला दिसते. कधी ती बुंध्याखाली बसलेली आहे आणि अगदी शून्य नजरेत बघते आहे मातेकडे, तर कधी तासन तास एखाद्या झाडासमोर आहे. आणि मग माता म्हणते की सोमा म्हणते मातेबद्दल की मातेच्या हृदयातून प्रकाश आणि प्रेम जाताना मी बघायची. अर्थात काय, तर प्रकाशाची अनेक किरणं, जसे सूर्याची किरणं येतात ना, तसे आपल्या हृदयातून सुद्धा अनेक किरणं समोरच्या व्यक्तीच्या हृदयापर्यंत पोचत असतात. मी त्या दिवशी आपल्याला सांगितलं होतं की एखादा व्यक्ती जर आपला राग करत असेल आणि आपल्याला त्या व्यक्तीच्या रागाचं रूपांतर प्रेमात करायचं असेल, तर एक शब्दही आपल्याला कोड शब्द सांगितला होता की वेल विशर म्हणा. वेल विशर म्हटल्याने त्याच्या मनात तो शब्द, त्याच्या हृदयात तो रूढ होईल, रुजू होईल आणि तो खरंच आपला वेलविशर होऊन जाईल. तर तसंच इथे माता आपल्या हृदयातून सतत प्रेम पाठवतात आणि त्यांना असं कळतं की प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक पानात, प्रत्येक फुलात माझा राम आहे. माझा राम कुठे नाही, चराचरात आहे, कणाकणात आहे. आणि त्या रामामध्ये पूर्णपणे तल्लीन झालेले असतात. त्यांना आता दुसरं काहीच दिसत नाही, फक्त 1-2 अक्षरी शब्द त्यांना दिसत असतो, तो म्हणजे राम, राम आणि राम. उद्या काय होतं ते उद्याच्या भागात बघूया मास्टर्स. माता बोलवून घेते, बाकी काही नाही. तयारी न करता अनेक दिवसांपासून मी आपल्याशी संवाद साधते. याचं कारण फक्त आणि फक्त सीता माता आहे, हे मी अगदी प्रांजळपणाने कबूल करते. कारण याच्या आधी मी आपल्यालाही सांगत होते की मी खूप नोट्स काढल्याशिवाय कधीही बोलत नव्हती. आता मला नोट्स काढायला वेळच मिळत नाही, असं जीवन माझं झालेलं आहे. माता काही साधना करून घेतात आणि पुस्तक जरी शेवटच्या याला आलं असलं तरी प्रूफ रिडिंग आणि हे पुन्हा करावं लागतं, त्याच्यात वेळ जातोच. असो मास्टर्स, तर त्याच्यामुळे सगळं काही जे आहे ते सीता माता आणि प्रभू श्रीराम करून घेतात. त्यांच्या चरणी मी अगदी हृदयापासून कृतज्ञता व्यक्त करते, दंडवत प्रणाम करते. मी रजा घेते. थँक्यू व्हेरी मच.